याचे जास्तीत जास्त 300 रुपये देईन मी तुला. 1200 वर तोडा मालक. अरे बर तुझं राहू दे, माझं राहू दे. 1000 रुपयावर तोड कर. ठीक आहे द्या. दे मार फायनल कर सर. किती वेळा सांगायचं तुला तुझा एरिया सोडून दुसरीकडे कुठे घुसायचं नाही म्हणून. थांब तुला अशी अक्कल नाही. जाशील माझ आलाय तुला नवीन चाळण घेतल्यापासून. तो सोन्याचं मनी आणि समदे पैसे काढून घेतले काय त्या नाम्यानं. त्यानं मारलं त्याचं काय नाही, समजा पैसा काढून घेतलं त्याचं बी काय नाही. माझी नवी कोरी चाळ नदीत वाहून गेली त्याचं बी काय नाही. खरं तर तो सोन्याचा एक मणी राहिला असता तर त्या निवृत्ती आधाला एक शिलाई मशीन तर घेतली असती ना. अरे वा रे माझ्या वाघा, शाबास. अरे भावाला मशीन घ्यायची जिगर तुझी. मानलं तुला, मानलं. काळजी करू नको, आपण मस्त मशीन घेऊ तुमच्या निवऱ्यासाठी. आणि चाळण तिकडून आणायची. तू कशाला टेन्शन करतोयस मर्दा. ती पण घेऊ, नवी कोरी चाळण घेऊ आपण तुला. तवर त्या पत्रे सावकारांकडनं भाड्यानं चाळण घेत जा. हा चल आता, चल घराकडे जा. नको नको काय नको. हे झालंयस केवढा, सर्दीनं मरशील ना. राहू दे पिरा दादा, इथं चुनात वाळून घेतो माझं मला. झालाय का? एक काम कर जरा, हे घालून बघ बरं जा. हे घाल की. अहो तुम्ही बी घ्या की काहीतरी. लई चांगलं. तू खायला मिळालं सगळं ना. छान दिसेल बघा. तर हिरवी आहे का? बघू का? कशी छान दिसते ना. ए शकू, अगं आमचे जावई बापू सकाळपासून पारोशानं बसलेत. अगं आंघोळ घालतेस नी. अगं पाठ घास की तुझ्या दादल्याची. मामी, हा दादला म्हणजे कोण ग? अरे तुझा मामा म्हणजे माझा दादला आणि तुझा बापू म्हणजे तुझ्या आईचा दादला. समजलं? पण ही तर मोठी आहे की माझ्यापेक्षा. ए भान्या, काय बिघडलं रे एखादा नवरा बारका असला म्हणजे? हा आवडत नाही काय तुला? आवडतीस की? आवडती? केवढी आवडती? आईपेक्षा आणि मामीपेक्षा. हात मेल्या बायकोचा गुलाम नुसता. ए शकू, अगं घाल की त्याला आंघोळ. अगं कपडे तर काढू देत की आधी त्याला. मी फक्त अंगातलं काढणार, चड्डी नाही काढणार. का र? बायको समोर कोण कधी नागड्यानं आंघोळ करतं का? अगं बया,
आई बघितलं काय तुझं जावई बापू एकदम मोठे झालेत हा